नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण पाहत आहोत SYBAचा सेमिस्टर 3चा स्थूल अर्थशास्त्र या विषयाचा प्रकल्प विषय। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रकल्प तुम्हाला महाविद्यालयातून एक PDF दिली गेलेली आहे। तर त्या PDF मी तुम्हाला एक नमुना दाखवते। अशा प्रकारे तुम्हाला PDF महाविद्यालयातून दिली गेलेली आहे। तर ह्या PDFचा तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन मी वेगळ्या व्हिडिओमध्ये देईल, कारण ह्या व्हिडिओमध्ये दिली तर माझी प्रकल्प विषयाची व्हिडिओ ही अतिशय मोठी होईल। तुम्हाला काय करायचं आहे, पेज नंबर 1, 2, 3 and 4 हे आपल्याला घ्यायचे नाही आहेत। आपल्याला फक्त ह्या पेजची PDF प्रिंट, ह्या पेजची प्रिंट आणि अनुक्रमणिका इंडेक्सची प्रिंट आणि याची एक प्रिंट, अशा तुम्हाला किती 4 प्रिंट काढायच्या आहेत। लक्षात आलं? 1, 2, 3 आणि 4। आणि माझ्या प्रकल्पाला काय करायचं, शेवटची जी पेज आहे या पेजवर तुम्हाला संपूर्ण प्रकल्प लिहायचा आहे। त्यामुळे एका पेजवर ते मावणार नाही। याची तुम्ही प्रिंट काढायची आणि त्या एका पेजची प्रिंटची काय करायचं आहे, तुम्ही झेरॉक्स मारा। तुम्हाला जेवढे पेज लागतील ना तेवढे झेरॉक्स मारा। आलं लक्षामध्ये? आणि हे सगळं तुम्हाला एक फाईल घ्यायला लागेल आणि त्या फाईलला तुम्हाला हे जे सगळे कागद आहेत हे नंबर वाईज तुम्हाला लावायचे आहेत आणि त्याची पूर्ण फाईल तयार करून तुम्ही माझ्याकडे सबमिट करायची। त्याची तारीख मी तुम्हाला देईल, प्रकल्प कधी सबमिट करायचं। आता तुम्ही सुट्टींमध्ये हा प्रकल्प पूर्ण करू शकता। लक्षामध्ये? आणि ह्याची मी इन्फॉर्मेशन तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल। कळलं ना? हा जो पेज आहे याची एक प्रिंट मारायची आणि बाकी सगळे झेरॉक्स मारायचे आणि त्या झेरॉक्सवर आता हा प्रकल्प मी जो तुम्हाला शिकवत आहे तो तुम्हाला त्यामध्ये काय करायचं आहे, लिहायचं आहे। लक्षात घ्या, प्रकल्प स्थूल अर्थशास्त्र प्रकल्प विषय आहे वाशिम परिसरातील युवकांमधील बेरोजगारीचे प्रवाह, एक सामाजिक आर्थिक अभ्यास। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रकल्प मी पूर्णपणे काल्पनिक आणि थोडाफार अनुभवाने लिहिलेलं आहे। तुम्हाला मी प्रकल्प मध्ये अनुक्रमणिका कशी लिहायची हे सांगते। तर PDF मध्ये तुम्हाला जे अनुक्रमणिका किंवा इंडेक्सचा पेज दिलेला आहे त्या पेजमध्ये तुम्हाला बसवायचं आहे। प्रस्तावना आहे, उद्दिष्ट आहे, हे फक्त तुम्हाला अभ्यासासाठी दिलेले आहे, हे इग्नोर करा। पण कशी असते अनुक्रमणिका हे दाखवण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे। आता आपण आपल्या प्रकल्पाला सुरुवात करत आहोत प्रस्तावनेपासून। विद्यार्थी मित्रांनो, प्रकल्प तयार करताना सर्वप्रथम तुम्हाला पहिल्या पेजवर तुमची इन्फॉर्मेशन असेल, सगळी माहिती असेल, महाविद्यालयाची माहिती असेल। त्यानंतर मग आपण अनुक्रमणिका आणि अनुक्रमणिकेनंतर आपण प्रकल्पाला सुरुवात करत आहोत प्रस्तावनेपासून। प्रस्तावनेकडे वळूया। प्रस्तावना: बेरोजगारी ही आजच्या भारतातील अत्यंत गंभीर आणि बहुआयामी सामाजिक आर्थिक समस्या आहे। देशातील लोकसंख्येचा मोठा हिस्सा हा तरुण वर्ग असल्यामुळे रोजगारीच्या संधीचा अभाव हा केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक स्थैर्यालाही धोका निर्माण करणारा घटक ठरतो। शिक्षण प्राप्त असूनही योग्य रोजगार न मिळाल्याने तरुण वर्गामध्ये असंतोष, नैराश्य आणि आर्थिक असुरक्षितता वाढताना दिसते। वाशिम परिसर हा ठाणे जिल्ह्यातील एक वेगाने विकसित होणारा भाग आहे। मुंबईच्या जवळ असल्यामुळे येथे औद्योगिक क्षेत्र, बांधकाम व्यवसाय, वाहतूक आणि सेवा क्षेत्रातील संधी वाढत आहेत। तरीसुद्धा स्थानिक युवकांना त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही। उच्च शिक्षण घेतलेले अनेक युवक बेरोजगार आहेत किंवा त्यांच्या शिक्षणाचे विसंगत अशा तात्पुरत्या किंवा कमी उत्पन्नाच्या नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत। या परिसरातील बेरोजगारीच्या समस्येची कारणे विविध आहेत। शिक्षणात कौशल्यधारित प्रशिक्षणाचा अभाव, औद्योगिक क्षेत्रातील मर्यादित जागा, तांत्रिक प्रगतीमुळे रोजगाराची घट आणि ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर यामुळे स्थानिक युवकांच्या रोजगार संधी कमी होत आहेत। यामुळे युवकांच्या सामाजिक जीवनावर, कौटुंबिक स्थितीवर आणि मानसिक आरोग्यावरही त्याचा काय होतो, परिणाम दिसून येतो। या अभ्यासामध्ये वाशिम परिसरातील युवकांमधील बेरोजगारीची सद्यस्थिती, तिची कारणे, परिणाम आणि त्यावर उपाययोजना यांचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे। या संशोधनांच्या उद्देशाने युवक बेरोजगारीच्या मूळ घटकांना समजून घेऊन त्यावर शाश्वत उपाय शोधणे हा आहे। यामुळे स्थानिक विकासास चालना मिळेल आणि युवकांना स्थिर, सन्माननीय रोजगार प्राप्त होण्यास मदत होईल।
त्यानंतर आपण उद्दिष्ट, या प्रकल्पाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे त्याचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. पहिला उद्दिष्ट आहे माझा, आपला सगळ्यांचा, वाशिम परिसरातील युवकांमधील बेरोजगारीचे प्रमाण आणि प्रवाह समजून घेणे. या उद्दिष्टाअंतर्गत वाशिम परिसरातील तरुण वर्गातील बेरोजगारीचे प्रमाण किती आहे आणि त्यामध्ये काळानुसार कोणते बदल झाले आहेत हे जाणून घेणे अपेक्षित आहे. मागील काही वर्षात रोजगाराच्या संधींमध्ये काय झाली, वाढ झाली आहे. हे पाहणे की बेरोजगारी दर वाढला आहे याचे सांख्यिकीय विश्लेषण करणे या उद्दिष्टाचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे या परिसरातील आर्थिक विकासाचा वास्तविक वेग समजण्यास मदत होते. दुसरं पाहणार आहोत आपण, युवक बेरोजगारीची प्रमुख कारणे शोधणे. बेरोजगारी वाढण्यामागील मूळ कारणे ओळखणे हा या उद्दिष्टाचा हेतू आहे. स्थानिक पातळीवरील शिक्षण व्यवस्था, औद्योगिक संधींचा अभाव, सरकारी योजना, कौशल्य व प्रशिक्षणाची कमतरता आणि स्थलांतरित मजुरांमुळे निर्माण होणारी स्पर्धा ही कारणे कितपत जबाबदार आहे हे शोधणे महत्त्वाचे ठरते. यामुळे बेरोजगारीच्या मूळ समस्येवर योग्य उपाय सुचवता येईल. तिसरं आहे आपलं उद्दिष्ट, शिक्षण आणि कौशल्य यांच्या अनुषंगाने रोजगार संधींचे विश्लेषण करणे. या उद्दिष्टांतर्गत युवकांचे शैक्षणिक पात्रता, तांत्रिक कौशल्य आणि त्यांच्या आधारे उपलब्ध रोजगार संधी यांचा परस्पर संबंध अभ्यासला जातो. उच्च शिक्षित युवकांना त्यांच्या शिक्षणाशी अनुरूप नोकरी मिळते का, की ते अपुरे कौशल्य असल्यामुळे इतर कामांमध्ये गुंततात हे समजून घेणे या भागाचा काय आहे, केंद्रबिंदू आहे. बेरोजगारीचा युवकांच्या सामाजिक व आर्थिक जीवनावर होणारा परिणाम अभ्यासणे. बेरोजगारीचा परिणाम केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक आणि मानसिकदृष्ट्याही गंभीर असतो. बेरोजगार युवकांमध्ये नैराश्य, असुरक्षितता, आत्मविश्वासाची कमतरता आणि कुटुंबावर आर्थिक ओझे वाढते. या सामाजिक परिणामांचा आणि जीवनमानावर होणाऱ्या बदलांचा सखोल अभ्यास या उद्दिष्टात काय केला जातो, अभ्यासला. बेरोजगारी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवणे. या उद्दिष्टाअंतर्गत बेरोजगारी समस्येवर दीर्घकालीन उपाय शोधणे अपेक्षित आहे. स्थानिक स्तरावर कौशल्य विकास केंद्र स्थापन करणे, स्वयंरोजगार प्रोत्साहन, सरकारी योजनांचा योग्य वापर आणि औद्योगिक क्षेत्रात युवकांना प्राधान्य देणे यांसारख्या उपक्रमांद्वारे बेरोजगारी कमी करण्याचे मार्ग सुचवले जातात. आता आपण कुठली पद्धतीने हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तर त्याची मेथडॉलॉजी आहे, संशोधन पद्धत आहे. पहिलं संशोधनाचे प्रकार, वर्णनात्मक संशोधन. त्यानंतर मी प्राथमिक व द्वितीय माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. माहिती गोळा करण्याचे साधन, प्रश्नावली आणि मुलाखत. वाशिम परिसरातील 50 युवकांचा, म्हणजे त्यांचं वय 18 ते 35 वर्ष होतं, त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि टक्केवारी आणि ग्राफच्या माध्यमातून मी सादरीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्यक्ष कार्यवाही म्हणजे मी काय केलं, ते क्षेत्र आधी निवडलं, कुठला एरिया निवडला. या संशोधनासाठी वाशिम परिसराची निवड करण्यात आली, कारण हा भाग ठाणे जिल्ह्यातील वेगाने विकसित होणारा व बेरोजगारीच्या समस्येला सामोरा जाणारा परिसर आहे. वाशिम गाव, बाजारपेठेचा परिसर, रेल्वे स्थानकाजवळील वस्ती आणि टिटवा आणि इथे थोडा शब्दरचना झाले, या भागांमध्ये राहणाऱ्या युवकांचा अभ्यास करण्यात आला. आपला मुरबाड रोड. या भागांमध्ये शिक्षित तसे अर्धशिक्षित तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. बेरोजगारीचे प्रवाह वास्तव स्वरूपात समजून घेणे शक्य झाले. त्यानंतर आहे नमुना निवड. एकूण 50 युवकांचा नमुना निवडण्यात आला. वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असलेल्या युवकांना संशोधनासाठी निवड करण्यात आले, कारण या वयोगटातील युवक रोजगाराच्या शोधात सार्वत्रिक किंवा सर्वाधिक सक्रिय असतात. निवड यादृच्छ पद्धतीने करण्यात आली, ज्यामुळे विविध पार्श्वभूमी व सामाजिक स्तरावरील युवकांचा समावेश करण्यात आला. तिसरं आहे प्रश्नावली तयार करणं. संशोधनासाठी 15 प्रश्नांची संरचना प्रश्नावली तयार करण्यात आली. या प्रश्नावलीमध्ये युवकांचे वय, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे प्रयत्न, बेरोजगारीचा कालावधी, उत्पन्न स्तर, कौशल्य प्रशिक्षण आणि बेरोजगारीचे सामाजिक मानसिक परिणाम या मुद्द्यांचा समावेश होता. प्रश्नावली अशी तयार करण्यात आली की ती उत्तरदात्यांकडून वस्तुनिष्ठ आणि प्रामाणिक माहिती मिळवण्यास सहाय्यभूत ठरली.
त्यानंतर माहिती संकलन प्रत्यक्ष भेटी, संवाद आणि मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात आले. संशोधकाने प्रत्येक उत्तरदात्याशी वैयक्तिकरित्या चर्चा करून प्रश्नावली भरून घेतली. काही युवकांशी सखोल मुलाखत घेऊन त्यांच्या बेरोजगारीच्या अनुभवांचे गुणात्मक निरीक्षणही नोंदवले गेले. ही पद्धत संशोधनाला अधिक वास्तविक व विश्वासार्ह बनवणारी ठरली. तुम्हाला प्रश्नावली ते जॉईन करून दिलंच मी. सहाय्यक माहिती, प्राथमिक माहितीबरोबरच दुय्यम माहितीही गोळा करण्यात आली. वाशिम परिसरातील स्थानिक व्यावसायिक शाळेतील शिक्षक, दुकानदार आणि रोजगार कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून पूरक माहिती मिळवण्यात आली. या माध्यमातून स्थानिक रोजगार बाजाराची स्थिती, कौशल्य प्रशिक्षण केंद्रांची उपलब्धता आणि युवकांच्या रोजगारातील सहभाग याविषयी मौल्यवान माहिती मिळाली. डेटा संकलन कालावधी, माहिती संकलन प्रक्रिया 2 आठवड्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आली. हा कालावधी मे 2025 महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात होता. या काळात एकूण 50 उत्तरदात्यांशी संवाद साधून प्रश्नावली पूर्ण करण्यात आली. माहिती संकलन दरम्यान हवामान, वेळ आणि उत्तरदात्यांची उपलब्धता याचा विचार करून नियोजनपूर्वक सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आणि तुम्हाला सांगायला काही हे वाटणार नाही का तेव्हा अतिशय पाऊस पडत होता. डेटा विश्लेषण, संकलित माहितीचे विश्लेषण टक्केवारी पद्धतीने करण्यात आले. मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे तक्ते आणि आलेख तयार करण्यात आले, ज्यामुळे युवक बेरोजगारीचे प्रमाण, प्रवाह आणि कारणे अधिक स्पष्टपणे दिसून आले. माहितीचे विश्लेषण करताना युवकांचे वय, शिक्षण, त्यांचे लिंग आणि व्यवसाय स्थिती या आधारांवर तुलना करण्यात आली. मुख्य निरीक्षण काय केलं बरं तर वाशिम परिसरातील जे सुशिक्षित युवक आहेत, शिक्षित युवकांपैकी सुमारे 65 युवक बेरोजगार आढळले. पहा, सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये स्थलांतरित मजुरांचा सहभाग अधिक असल्याने स्थानिक युवक मागे पडत आहेत. तुम्ही एक नजर टाका ना मार्केटमध्ये, तुम्हाला समजून येईल. कौशल्य प्रशिक्षणाचा अभाव हा बेरोजगारीचा प्रमुख घटक आहे. अनेक युवक अर्धवेळ किंवा तात्पुरत्या नोकऱ्यांमध्ये गुंतलेले असून त्यांच्या उत्पन्नात स्थैर्य नाही. महिला युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. अभ्यासाचे उपयोजन, या प्रत्यक्ष अभ्यासातून वाशिम परिसरातील युवक बेरोजगारीची वास्तविक स्थिती उघड झाली. बेरोजगारी कमी करण्यासाठी स्थानिक स्तरावर कौशल्य विकास केंद्र, करिअर मार्गदर्शन शिबिरे आणि स्वयंरोजगार प्रोत्साहन योजना राबवण्याची गरज अधोरेखित झाली. या अभ्यासामुळे स्थानिक प्रशासन, शैक्षणिक संस्था आणि युवकांना रोजगार संधी निर्माण करण्याबाबत दिशा मिळाली. आता यातून काय निष्कर्ष निघालं बरं तर वाशिम परिसरातील युवकांमधील बेरोजगारी ही केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही गंभीर असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले. शिक्षण प्राप्त असूनही योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे युवकांमध्ये असंतोष, आर्थिक अस्थिरता आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होत आहे. औद्योगिक व सेवा क्षेत्रात काही प्रमाणात रोजगार निर्माण झाले असले तरी स्थानिक युवकांमध्ये कौशल्य व व्यावहारिक प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे ते त्या संधीचा लाभ घेण्यास मागे पडत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रकल्प आपल्याला असंच लिहायचं आहे, पण हा काल्पनिक आहे, एवढं लक्षात घ्या. आपल्याला अशा पद्धतीने ते लिहायचं आहे. महिला युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण विशेषतः जास्त असून सामाजिक पारंपरिक दृष्टिकोन, प्रवासातील अडचणी आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या मर्यादा ही प्रमुख कारणे आहेत. स्थलांतरित कामगारांच्या वाढत्या उपस्थितीमुळे स्थानिक युवकांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. या सर्व निरीक्षणांच्या आधारे असे निष्पन्न होते की वाशिम परिसरात बेरोजगारी कमी करण्यासाठी शैक्षणिक, तांत्रिक आणि संस्थात्मक पातळीवर एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. सांगणं माझं असं मत आहे की सगळ्यांनी एकत्र या. नेक्स्ट आहे आपण काय त्यांना सजेशन देऊ शकतो तर कौशल्य विकास प्रशिक्षण वाढवणं. युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी स्थानिक पातळीवर कौशल्य विकास केंद्र सुरू करावेत. संगणक, तांत्रिक सेवा, दळणवळण, वाहन दुरुस्ती, फॅशन डिझाईन यांसारख्या क्षेत्रांमध्ये व्यावहारिक प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास युवकांना तात्काळ रोजगार मिळू शकतो. बरोबर ना? फॅशन डिझाईन हल्ली बहुतेक मुली तेच करत असतात. नेक्स्ट आहे स्थानिक उद्योगांमध्ये युवकांना प्राधान्य. वाशिम परिसरात वाढणाऱ्या औद्योगिक क्षेत्रात स्थानिक युवकांना नोकरीत प्राधान्य द्यावे. म्हणजे वाशिम परिसरामध्ये ज्या स्थानिक कंपन्या आहेत त्यांनी स्थानिक लोकांना पहिले प्राधान्य द्यावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. उद्योगांनी स्थानिक शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करून कॅम्पस प्लेसमेंटसारख्या संधी निर्माण कराव्यात. बरोबर ना? आपल्या इथे ना ITI वगैरे आहे, तर त्या ITI करणाऱ्या विद्यार्थ्यांना
त्यांनी प्राधान्य देणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे स्वयंरोजगारासाठी वित्तीय सहाय्य योजना. वाशिम तुम्हाला माहिती आहे का, इतकं सुंदर असं सुंदर क्षेत्र आहे ना की वाशिमला हायवे पण आहे आणि वाशिमला रेल्वे स्टेशन पण आहे आणि निसर्ग सौंदर्य बहाल आहे वाशिममध्ये केलेलं आहे निसर्गाने. वाशिमला नदी आहे, वाशिमला छान वाशिमच्या आजूबाजूला निसर्गामध्ये डोंगर, नदी किंवा आपल्याकडे वेगवेगळ्या औषधी वनस्पती आपल्याकडे निर्माण होतात. तर त्याच्यातून पण आपण रोजगार तयार करू शकतो. युवकांना स्वयंरोजगारासाठी बँक व शासनाच्या विविध योजना, उदाहरणार्थ प्रधानमंत्री मुद्रा योजना, महाराष्ट्र राज्य आर्थिक विकास महामंडळ योजना याबाबत माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. छोटे उद्योग किंवा आपले ते महिला बचत गट वगैरे असतात बघा, ते त्यांना देखील वित्तीय सहाय्य जर दिलं तर नक्कीच त्या महिला देखील सगळ्या एकत्र येऊन ते अगदी छोटे छोटे उद्योग, त्याला लघु उद्योग असं म्हटलं जातं, छोटे उद्योग, दुकाने आणि सेवा उपक्रम सुरू करण्यासाठी वित्तीय मदत सुलभ करावी. करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावे आयोजित करणे. करिअर मार्गदर्शन अनेक ठिकाणी वाशिमच्या आजूबाजूला हे मी पाहिले आणि अनुभवले देखील. करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावे आयोजित करणे. शाळा, महाविद्यालय व स्थानिक प्रशासनाने युवकांसाठी नियमित म्हटले मी, तुम्ही वर्षातून एकच घेणार परंतु वर्षातून 2दा घ्या, आलं लक्षामध्ये. युवकांसाठी नियमित करिअर मार्गदर्शन शिबिरे आणि रोजगार मेळावे आयोजित करावे. कधी कधी काय होतं माहिती की जेव्हा शिबिर असतं ना त्याच कालावधीमध्ये ना विद्यार्थ्यांच्या एक्झाम वगैरे असतात किंवा कोण जॉबला जात वगैरे असं, जॉबला नाही म्हणता येणार, पण जॉबला डायरेक्ट गव्हर्नमेंट जॉबला थोडीच असतात, प्रायव्हेटमध्ये थोडी सुट्टी भेटते. तर वर्षातून 2दा ठेवला तर कुठेतरी व्यक्ती सुट्टीचा प्रयत्न करेल. शाळा, महाविद्यालय व स्थानिक प्रशासनाने युवकांसाठी नियमित करिअर मार्गदर्शन शिबिरे आणि रोजगार मेळावे आयोजित करावे. यामुळे युवकांना नवीन रोजगार क्षेत्रांची माहिती मिळेल आणि त्यांची दिशाभूल होणार नाही. करिअर गायडन्स वगैरे कार्यक्रम ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे काही कधी मुलांना काय वाटतं की आपण शिक्षण घेतोय पण पुढे काय असं त्यांना प्रश्न पण पडत नाही आणि पडला तरी उत्तर मिळत नाही. नेक्स्ट आहे महिला रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम. महिलांसाठी विशेष रोजगार प्रशिक्षण. महिलांसाठी विशेष रोजगार प्रशिक्षण, घर बसल्या कामाच्या संधी आणि सेल्फ हेल्प ग्रुपद्वारे उद्योजकता प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यामुळे महिला युवकांचा सहभाग रोजगार क्षेत्रात काय होईल, वाढेल. अनेक महिला असतात त्यांना घरातून बाहेर पडायला मिळत नाही घरच्या कामामुळे, परंतु त्यानंतर काही वेळासाठी ते फ्री राहतात, म्हणजे दुपारचा वेळ वगैरे असेल तर मग अशा वेळेस त्यांना जर आपण योग्य प्रशिक्षण दिल्यास रोजगारासंदर्भात तर ते घरबसल्या देखील त्यांचं कार्य उत्तम करू शकतात. शैक्षणिक अभ्यासक्रमात व्यावहारिक विषयांचा समावेश. महाविद्यालयीन अभ्यासक्रमात व्यावसायिक व कौशल्याधारित विषयांचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांची रोजगार तयारी काय होईल, सुधारेल. उद्योग, शिक्षण, सहकार्य वाढवणे हेही महत्त्वाचे पाऊल आहे. वाशिम परिसरातील युवक बेरोजगारी दूर करण्यासाठी शैक्षणिक संस्था, उद्योग, शासन आणि समाज या सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. योग्य दिशादर्शन, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार प्रोत्साहन यांद्वारे युवकांना स्थिर, सन्माननीय आणि उत्पादक रोजगार प्राप्त होऊ शकतो. आता आपण संदर्भ सूची पाहत आहोत. तर संदर्भ सूचीमध्ये काय लिहायचं असते मी सगळ्यात पहिले ते सांगते की आपण जेव्हा हा प्रकल्प विषय आहे तो विषय जेव्हा आपण अभ्यासतो आणि अभ्यासल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये कल्पना तयार होते की ह्या विषयासाठी मला कुठून माहिती मिळू शकेल. मग आपण ग्रंथालयामध्ये जातो, तिथे काही पुस्तके अभ्यासतो, त्या पुस्तकातून अभ्यासल्यानंतर आपण विचार करतो आणि मग प्रकल्प लिहायला सुरुवात करतो. पण कधीकधी काही अशा ओळी असतात की ज्या आपण ओळी त्या पुस्तकातून डायरेक्ट जसं तशा आपण उतरवतो, आलं लक्षामध्ये, परंतु त्या जसं तसं उतरवणं हे गुन्हा आहे. तर मग आपण जसं उतरवलं परंतु त्याचा संदर्भ आपण जर संदर्भ सूचीमध्ये दिलं तर अतिशय उत्तम. आणि त्यामध्ये संदर्भ सूची असते. संदर्भ सूचीमध्ये प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण कुठल्या पुस्तकांचा वापर केला, त्या पुस्तकाचे नाव, त्या पुस्तकाचा लेखक आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुम्ही कॉम्प्युटर लॅबमध्ये ज्या कॉम्प्युटरवरून गुगलवरून जी साईट यूज केली तर त्या साईटवरून
तुम्ही माहिती काढली तर त्या साईटचं नाव तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे की मी अमुक अमुक साईटवरून अशी माहिती काढली आणि लक्षामध्ये, तर मग त्या साईटचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही आता आहात SYBAला, तर मग SYBAच्या नोट्समधून पण वर्गामध्ये पण शिक्षक शिकवतात ह्या अंश, तर मग तुम्ही त्यामध्ये लिहायचं संदर्भ सूचीमध्ये की SYBAच्या स्थूल अर्थशास्त्राची वही. तर आता संदर्भ सूचीमध्ये पाहायला गेलं तर मी तुम्हाला संदर्भ सूचीचे जवळजवळ 10 पॉईंट दिलेले आहेत, तर तुम्हाला जसं तसे लिहायचे आहेत. मी खूप छोट्या गोष्टी वाचल्या आणि तिथून हे मी संदर्भ सूची तयार केलेली आहे. आणि लक्षामध्ये तुम्हाला अशी संदर्भ सूची लिहिलं तरी काही. आता आहे ऋणनिर्देशांक. ऋणनिर्देशांक इज बेस्ट, खूप महत्त्वाची आहे ही आणि अशीच लिहायची आहे. तर ऋणनिर्देशांकामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, तर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली त्या सगळ्या व्यक्तींनी तुम्हाला इथे ऋणी आहे, मी त्यांचा आभारी आहे की त्यांच्यामुळे मी हा प्रकल्प पूर्ण करू शकले. मग सगळ्यात पहिले तुमचे महाविद्यालयाचे तुमचे प्राध्यापक शिक्षक विषय शिक्षक त्यांचा मी ऋणी आहे की त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं हा प्रकल्प पूर्ण तयार करण्यासाठी. नेक्स्ट तुम्हाला महाविद्यालयाचे ग्रंथालय, त्यानंतर कॉम्प्युटर लॅब जिथून तुम्ही माहिती उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तुमचे मित्रमैत्रिणी त्यांचं वेळोवेळी तुम्हाला सहकार्य लाभलं आणि तुमचे कुटुंब त्यांचं देखील आपल्याला इतर आभार मानायचे आहेत आणि ज्यांची तुम्ही मुलाखत घेतली त्यांचे देखील तुम्हाला आभार मानायचे आहेत. तर मी अशा पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रकल्पाच्या यशस्वी पूर्णतेसाठी मला ज्यांनी सहकार्य मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली त्या सगळ्यांचा मी मनःपूर्वक ऋणी आहे. सर्वप्रथम माझे विषय मार्गदर्शक शिक्षक यांच्या मुलाच्या मार्गदर्शनामुळे आणि आवश्यक सूचनांमुळे हा प्रकल्प अधिक परिणामकारक स्वरूपात साकारू शकला, याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. तसेच या कार्यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाने उपलब्ध करून दिलेली पुस्तके आणि कॉम्प्युटर लॅबमधील सुविधांमुळे अभ्यास सामग्री मिळवणे सुलभ झाले. या प्रवासात माझे कुटुंब आणि मित्रमैत्रिणींनी दिलेले नैतिक पाठबळ, प्रोत्साहन आणि सातत्याने केलेले सहकार्य माझ्यासाठी अत्यंत मोलाचे ठरले. यासोबतच वाचन परिसरातील नागरिकांनी मुलाखतीसाठी दिलेला अमूल्य वेळ आणि प्रामाणिक प्रतिक्रिया माझ्या प्रकल्पासाठी उपयुक्त ठरल्या, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून कृतज्ञ आहे. या सर्वांच्या सहकार्य, प्रेरणा आणि पाठबळामुळेच हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला. मी या सर्वांचा तशा ऋणी आहे. इथे आपला प्रकल्प संपतो. आलं लक्षामध्ये. आणि हा सगळा प्रकल्प आहे ना बाळांनो, तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की महाविद्यालयातून जी तुम्हाला PDF अपलोड केलेली आहे त्या PDFचा शेवटचा पेज हे बघा, हा जो पेज आहे ना, ह्या पेजची एक प्रिंट काढायची आणि त्याचे तुम्ही झेरॉक्स मारायचे आणि त्या सगळ्या झेरॉक्सवर आजचा प्रकल्प लिहून काढायचा आणि माझ्याकडे येऊन सबमिट करायचं. फाईल बनवायची आणि ती फाईल माझ्याकडे येऊन सबमिट करायची. आणि लक्षामध्ये 1, 2, 3 आणि 4 हे 4च पेजची प्रिंट काढायची आपल्याला. ठीक आहे. धन्यवाद.